क्रांतिकारकांनी त्यांना कसे पाणी पाजले हे तुम्हाला माझ्या मित्रांनी सांगितले. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण आमच्या सारख्या बारकाल्या पोरांना खरंच स्वातंत्र्य आहे का? कोणी येतं आम्हालाच काम सांगतोय. घरातली बारीक सारीक सारे आम्हीच करतो. रानातल्या कामाला पण आम्हालाच देतात आणि सुट्टी असली की घरचे काम, रानातले काम. स्वातंत्र्य नावाला काही गोष्ट आहे की नाही? आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल करायला लागलेत हे मोठाले माणसं. सरकार आता मोठाल्या मुलांना पगार सुरू करणार. आधी असताना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय. दिवसभर मोबाईल चिवडत बसतील, पुढे काही पाणी काय बसतील. मोबाईलवर गेम खेळून त्यांचे डोके हँग झालेत. आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय. आता तर ते रानात पण काम करणार नाही. मग आम्ही बारकाल्या पोरांनी सरकारचं काय गोळा मारलं? आम्हाला पगार सुरू करा, आम्हाला खर्चा पाण्याला पैसे लागतात, आम्हाला खर्चा पाण्याला पैसे लागतात. सरकारने एक बारीक सारीक लाडक्या लेकरू योजना आणावी आणि सरसकट बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा. मग आम्हाला पगार, मोठाल्या मुलांना पगार, मोठाल्या माणसांना पगार, लेकीला पगार, सुनाला पगार, मग तर काय सगळ्यांनाच पगार. काम करायची गरज नाही, फुकटचं बसून खायचं बंद करा हे सगळं. अशाने अशी पिढी तयार होईल. मग पुन्हा इंग्रज तुम्हाला गुलाम करतील. मग जर इंग्रज आले तर तुम्हाला एवढे अशी लोक कसे झाले समजतील. म्हणून तुम्हाला अवताला नाही तर नांगराला झुकतील. म्हणून म्हणतोय शाने व्हा, कष्ट करा, कष्टाशिवाय पर्याय नाही. या जगात आईबापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो.